अतुल आणि अजय या दोघांचेही लग्न झालेले होते. त्या दोघांच्या लग्नात फक्त 1 ते 2 वर्षाचे अंतर होते. घरात सासू सासरे, अतुल, अजय, प्रभा, अस्मिता एकत्र आनंदाने राहत होते. सुरुवातीच्या काही दिवसात सर्व काही अगदी छान चालू होतं. आई वडिलांना देखील आपल्या कुटुंबाचा अभिमान वाटायचा. प्रभा व अस्मिता यांचे फार चांगले जमत असल्याने घरात सहसा वादविवाद होत नसे. त्या अगदी मैत्रिणीप्रमाणेच राहायच्या. प्रभाचा नवरा अतुल एका कारखान्यात काम करायचा. त्याचे शिक्षण फारसे झालेले नव्हते. खरं तर आईवडिलांनी त्याच्या शिक्षणासाठी खूप प्रयत्न केले होते. पण सुरुवातीपासूनच त्याची आवड शिक्षणात कमी आणि कारखान्यातील कामात जास्त होती. वडील देखील कारखान्यातच कामाला होते. त्यातूनच अतुलचे कारखान्यात जाण्याचा, काम करण्याचा कल वाढला आणि त्याने कमी शिक्षण घेऊन लगेच कारखान्यात कामाला सुरुवात केली. तेव्हा आई-वडील आणि भावाने त्याला पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी आग्रह केला. पण त्याने कोणाचेच ऐकले नाही. मग काय, जबरदस्तीने शिक्षण घेण्यात काहीच अर्थ नसतो, म्हणून त्यापुढे त्याला कोणी शिक्षणासाठी आग्रहच केला नाही. मात्र अजयचे शिक्षण चांगले झाले होते. तो शिक्षण पूर्ण करून एका नामांकित कंपनीमध्ये कामाला लागला. त्याला पगार देखील चांगला होता. अजय व अतुल दोघांचे देखील पगार वर्षाला वाढत होते. पण अतुलचा पगार अजयच्या पगाराच्या तुलनेत कमी होता. पण तरीही अतुलला याचे कधीच वाईट वाटले नाही. कारण त्याच्या फार काही अपेक्षा नव्हत्या. आहे त्यामध्येच तो समाधानी होता. अतुलची बायको प्रभा समजूतदार होती. तिने पण कधीच कोणत्या गोष्टीसाठी हट्ट केला नाही. काही वर्षातच अजय व अतुल दोघांनाही मुले झाली. आई-वडिलांचा बराचसाच वेळ नातवंडांसोबत खेळण्यात, मजा-मस्ती करण्यात जात असे. प्रभा व अस्मिता घर सांभाळत होत्या. हळूहळू वेळ निघून गेली. पुढे मुले मोठी होत गेली. शाळेत जाऊ लागली. अस्मिताची मुले मोठ्या शाळेत गेली, तर प्रभाची मुले लहान शाळेत शिकायला गेली. हळूहळू मुलांच्यावरून घरात वाद-विवाद, भांडणे, रुसवे-फुगवे वाढू लागले. जी मुले एकही मिनिट एकमेकांपासून दूर राहायची नाहीत, ती आता एकमेकांपासून एकाच घरात राहून देखील दूर होऊ लागली. कधी-कधी अस्मिता देखील म्हणायची, तुमच्या मुलांच्या दंगामस्तीमुळे माझी मुले अभ्यास करू शकत नाहीत. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना फक्त खोलीतच ठेवा. असंच रोज नवीन कोणत्या ना कोणत्या कारणावरून घरात वाद, गैरसमज वाढत गेले. अस्मिताचे वागणे आता पूर्णपणे बदललेले होते. काळाबरोबर सर्व काही बदलत गेलं. पुढच्या काही महिन्यातच सासऱ्यांचे निधन झाले. आजही दोन्ही भाऊ एकत्र राहत होते. पण अस्मिताला तिच्या नवऱ्याने कमवलेल्या पैशाचा आता अभिमान वाटू लागला. आपला नवरा किती कमावत आहे आणि आपला दीर मात्र अजूनही कमीच पैसे घरी देत आहे. त्यावरूनच तिने प्रभाला घरी पैसे देण्यावरून टोमणे मारायला सुरुवात केली आणि प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीवर ती प्रभाला बोलू लागली. प्रभा मात्र घरात वाद नको किंवा इतके वर्ष आपण एकत्र छान राहत आहोत, तर कोणत्याही क्षुल्लक कारणावरून त्याचे परिणाम नात्यांवर व्हायला नको म्हणून गप्प राहायची. अस्मिता आता शेजारी देखील सांगू लागली की माझा नवरा घर चालवतो. अस्मिता काही दिवसातच पूर्णपणे बदलली. पैशाच्या नादात ती हळूहळू सगळं विसरत होती. नातं, प्रेम, आपुलकी, माणुसकी हे सर्व तिला आता पैशापुढे दिसेनासं झालं. तिने आपल्या सासू-सासऱ्यांचे घर समान भागामध्ये विभागण्यास सुरुवात केली. तिने वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. तेव्हाही सर्वांनी तिला असं करण्यापासून थांबवलं. पण अस्मिता मात्र आपल्याच बोलण्यावर ठाम होती. नंतर प्रभा आणि तिच्या पतीला घरापासून वेगळं केलं. प्रभा, अतुल, त्यांची मुले आणि आई दुसऱ्या ठिकाणी राहायला गेलेत. अस्मिता आपल्या ऐश-आरामात दंग होती. अशीच काही वर्ष गेली. अस्मिता व अजय यांनी स्वतःचे एक आलिशान घर देखील बांधले. मुले मोठी झाल्यावर मुलांना परदेशात शिकायला पाठवलं.
प्रभाचे कुटुंब एका छोट्या घरात राहत होतं. तिचा नवरा त्याच कारखान्यात जात होता. संसाराला हातभार लागावा म्हणून प्रभासुद्धा दिवसरात्र काम करून दुप्पट पैसे कमवू लागली. प्रभा व अतुल यांनी मिळून जे काही पैसे कमवले ते त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरायचे ठरवले. त्यांचे साधे सरळ राहणीमान होते. त्यांच्या फार काही अपेक्षा नव्हत्या. त्यांची मुले संस्कारपूर्ण आणि अतिशय साधे जीवन जगली. तेथेच राहून मुलांनी शिक्षण पूर्ण करायचे ठरवले आणि ते शिक्षण घेऊ लागले. इकडे अस्मिता मात्र पुरती वैतागलेली होती. कारण अमय ऑफिसला सकाळी 10 वाजता जायचा, तो रात्रीच घरी परत यायचा. अस्मिता आपल्या कामवाली मावशीसोबतच काय ते बोलायची. मावशी, तुम्ही कामावर येत आहात ते बरं आहे. तेवढंच मला तुमच्यासोबत गप्पा मारता येतात. नाहीतर मला या आलिशान घरात राहायचा कंटाळाच येतो. अस्मिता पती अजयला नेहमी सांगायची, मी दिवसभर घरी एकटीच राहते. मला कंटाळ आला आहे. मला फ्रेश, उत्साहीच वाटत नाही. त्यावर अतुल म्हणाला, तुझी चूक झाली आहे. आता तूच पश्चाताप करतेस. वेगळं राहण्याचा निर्णय हा तुझा होता. आपण काही वर्षापूर्वी एकत्र छान राहत होतो. तेव्हा तू असं काहीही बोलत नव्हती. तेव्हा किती आनंदात राहत होतो आपण सर्वजण. पण तुलाच स्वतंत्र आलिशान घरात राहायचं होतं. कुटुंब हे केवळ एकत्र राहण्यासाठीच नाही तर सुख दुःख वाटून घेण्यासाठी देखील आहे. कारण जेव्हा आपल्याला एकाची गरज असते तेव्हा आपल्याला 2 लोक मिळतात आणि एकमेकाच्या साथीने आयुष्यात अनेक प्रसंग, चांगले प्रसंग देखील येतात. आता अजयचे बोलणे अस्मिताला देखील पटलेले असते. पण ती काही बोलत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे कामवाली मावशी येतात. तेव्हा अस्मिताला म्हणतात की, मॅडम, तुम्ही ऐकलं का की बाजूला राहणाऱ्या तुमच्या वहिनीचा मुलगा टॉप झाला आहे. मुलगा आणि मुलगी दोघे देखील अभ्यासात हुशार आहेत. खूप चांगले आणि संस्कारी देखील आहेत. सगळीकडे त्यांचेच कौतुक सुरू आहे. परिस्थिती थोडी हलाखीची असली तरी देखील आईवडिलांनी मुलांच्या शिक्षणात काहीच कमी पडू दिलं नाही. हे ऐकून अस्मिताला आनंद झाला. पण ती आता व्यक्त कशी करणार, म्हणून तिने गप्पच राहणं पसंत केलं. काही दिवसांनी अस्मिताने मुलाला फोन केला. तेव्हा तो म्हणाला, पुढच्या महिन्यात माझं लग्न आहे. अस्मिता म्हणाली, घरी ये आणि आमच्याशी बोल. आणि तू तुझ्या लग्नाचा निर्णय एकटा कसा काय घेऊ शकतोस. मुलगा बोलतो, आई, मी तुला काही विचारत नाही तर मी सांगतोय. तू बाबांना देखील हे सांग. मी आता काही भारतात येणार नाही तर मी इथेच आता राहणार आहे. मुलाचे असे तुटक बोलणे ऐकून अस्मिताच्या डोळ्यात पाणी आलं. हे सर्व अस्मिताने अतुलला सांगितलं की तिने मुलाच्या भविष्यासाठी परदेशात शिकण्यासाठी पाठवलं होतं. पण आता ते तिथेच राहणार आहेत. अतुल म्हणाला, मी म्हणालो होतो की मुले भारतातच शिक्षण घेऊ देत. पण तूच मुलांना परदेशात पाठवलं आहेस. आता अस्मिताला तिच्या चुकांचे वाईट वाटत होते. आपण आपल्या मुलांना लहानपणापासूनच कधीच काहीच कमी पडू दिलं नाही. त्यांची प्रत्येक इच्छा, त्यांचे प्रत्येक स्वप्न पूर्ण केलं. पण आज मुलांना आपली किंमत राहिली नाही. पण त्याचबरोबर मात्र वहिनीच्या मुलांना नेहमीच कमी गोष्टी मिळत असताना देखील आपल्या आईवडिलांचे त्यांनी नाव उंचावलं. त्या संस्कारात देखील कमी पडले नाहीत. त्या दिवशी अस्मिता प्रभाकडे गेली आणि मनापासून माफी मागू लागली. प्रभा मोठ्या मनाने सर्व काही विसरून गेली. हळूहळू दोघेही पुन्हा एकत्र आता राहू लागले. प्रभाच्या मुलासोबत राहिल्याने अस्मिता देखील आनंदी झाली. आज ते सर्व एकत्र खूप छान आनंदी जीवन जगत आहेत. एकत्र कुटुंब, दुःख, सुख, मारामारी, आपुलकी हा सर्व योगायोग आहे. जीवनातील अडचणीमध्ये आपण कधीही एकटे पडणार नाही जर कुटुंब एकत्र असेल तर. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.